नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. चला, पाण्याचे करूया संवर्धन, वसुंधरेचे होईल रक्षण हा नवा मंत्र घेऊन संगमनेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2026चा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला आहे. आमदार अमोल खटाळ यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले असून या निमित्ताने एका विशेष चित्ररथाचे अनावरणही करण्यात आले आहे. पाहुयात सविस्तर बातमी. संगमनेर येथील मातोश्री बाफना सभागृहात जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, गोदावरी मराठवाडा आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने एका महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू झालेला हा जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 15 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत संपूर्ण तालुक्यात राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे जनजागृती चित्ररथ. या चित्ररथाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील गावागावात जाऊन जलसंवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जमिनीतील पाणी पातळी वाढवणे या विषयावर हा चित्ररथ तालुक्यात जनजागृती करेल. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आमदार अमोल खटाळ यांनी जलव्यवस्थापनाला केवळ सरकारी काम न मानता लोकचळवळ करण्याचे आवाहन केले. निळवंडे धरणासारख्या प्रकल्पांना 52 वर्षे लागल्याची खंत व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कामांचे कौतुक केले. विशेषतः दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न असलेल्या नदीजोड प्रकल्पाला मिळालेला ग्रीन सिग्नल ही तालुक्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले. होळकरांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्ष असल्यामुळे जलसंपदा विभागाच्या वतीने गोदा ते नर्मदा जलजागृती यात्रा सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांनी स्वतः लक्ष देऊन याबाबत गोदा नर्मदा यात्रेचे उद्दिष्ट जलसाक्षरता, सांस्कृतिक वारसा, लोकसहभाग या माध्यमातून आणि विशेष म्हणजे ती संगमनेरमध्ये येणार आहे जलजागृती यात्रा. ती संगमनेरमध्ये बस स्थानक परिसरात आल्यानंतर तिथून आपण शहरातील काही भागांमध्ये त्या यात्रेच्या माध्यमातून जाऊन त्यांच्या इथं स्वागत करून एक चांगला कार्यक्रम आपल्याला सुद्धा एक संगमनेरकरांना ही संधी मिळत आहे. त्यामुळं तो यात्रेचं सुद्धा स्वागत चांगल्या पद्धतीने करून आपल्याला अहिल्यादेवीचा वारसा जो आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा आहे तिथं जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला सुद्धा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज जे आपल्या कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील उपस्थित आहेत, अधिकारी कर्मचारी तर त्यांची जबाबदारी करतीलच, परंतु आपली बी जबाबदारी आहे की जे 25 एप्रिल ते 29 एप्रिल गोदा नर्मदा जनजागृती यात्रा आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने सर्व शेतकरी बांधव कसे सहभागी होतील या दृष्टीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आमचे मित्र यांनी सांगितलं काही गाव भोजापूरपासून करगाव हे आहे, हे आता इथले विषय नाही आहेत. याच्यामध्ये निश्चितच आपण मंत्री महोदयांच्या उपस्थितीत काही बैठका होणार आहेत. जे गावं संगमनेर तालुक्यातील पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत तर निश्चित आपली त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. मध्ये मालदार असत प्रत्येक हिवरगावला आपण एक पीडीएचे कामं सुरू आहेत. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो. निळवंडे सारखे 52 वर्ष आपल्याला लागणार नाही. आपल्याला संगमनेर तालुक्याला, संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये पाण्याचा समस्या राहणार नाही. आमच्या लाडक्या बहिणीच्या डोक्यावर हंडा उतरवण्याचं काम निश्चितच ते पुण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेबांनी आज माझ्या माध्यमातून होईल. मला अपेक्षा आहे आजच्या या कार्यक्रमाला तसेच या जी जनजागृती पंधरवडा आहे याला मी माझ्या वतीने खूप या पंधरवड्यात केवळ भाषणे होणार नाहीत तर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. 17 एप्रिलला कार्यालय स्वच्छता आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला जाईल. 18 ते 19 एप्रिल दरम्यान शेतकरी संवाद आणि जागतिक महिला शेतकरी वर्ष साजरे केले जाईल. तसेच 25 ते 29 एप्रिल दरम्यान गोदावरी ते नर्मदा अशी भव्य जलदिंडी काढली जाणार आहे. यावेळी कार्यकारी अभियंता अमोल कवडे, माजी अभियंता उत्तमराव निर्मळ, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, भाजपा शहराध्यक्षा पायल ताजणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष श्रीकांत गोमासे, हरिभाऊ चकोर, रणजित जाधव यांसह जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे यांनी प्रास्ताविक केले तर उत्तमराव निर्मळ यांनी तांत्रिक बाजू मांडल्या.
या कार्यक्रमाला तालुक्यातील शिवसेना भाजपचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 30 एप्रिल रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या पंधरवड्याचा समारोप होणार आहे. पाणी ही काळाची गरज आहे आणि संगमनेरने या जनजागृती मोहिमेतून राज्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. आता गरज आहे ती प्रत्येक नागरिकाने या जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी होण्याची. झुंजार न्यूज चॅनल संगमनेर. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.